हॅलो किड्स, आज आपण अशा पराक्रमी राजाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने खूप धाडस आणि शौर्य दाखवून स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले. ज्या राजाचे नाव घेतले की आपल्या मनात अभिमान जागा होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग त्यांच्या शौर्याची गोष्ट समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांची आई जिजाबाई यांनी त्यांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले. त्यांनी रामायण, महाभारत यांसारख्या कथा ऐकल्या आणि त्यातून ते न्याय आणि शौर्य शिकले. त्यावेळी मुघल आणि आदिलशाही राजे लोकांवर अन्याय करीत होते, गरीब लोकांना त्रास देत होते. हे पाहून शिवरायांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी ठरवले की आपण आपले स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारायचे, जिथे सर्व लोक आनंदी राहतील. शिवाजी महाराज हे खूप शूर होते. त्यांनी गनिमी कावा म्हणजे हुशारीने युद्ध करण्याची नवी पद्धत वापरली. त्यांनी सिंहगड, तोरणा, रायगड यासारखे किल्ले जिंकले. मोठमोठ्या शत्रूंशी लढूनही त्यांनी स्वराज्य टिकवले आणि 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. शिवाजी महाराज फक्त योद्धाच नव्हते तर ते चांगले राजा देखील होते. त्यांनी सांगितले की स्त्रियांवर कधीच अन्याय करू नये, शेतकऱ्यांना त्रास देऊ नये आणि प्रत्येक माणसाचा सन्मान करावा. म्हणून आजही त्यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. तर मुलांनो, शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे, इतरांना मदत करावी आणि धैर्याने पुढे जावे. आपल्याला काही कठीण वाटले तरी हार मानायची नाही. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि प्रामाणिक बनायचे.